शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा आपण सगळेजण सज्ज झालो आहोत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी। गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी संपूर्ण एक मुहूर्त मानला गेला आहे। असं म्हणतात की ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती। अशा या शुभ दिनी प्रत्येक जण आपापल्या घराच्या बाहेर गुढीची स्थापना करत असता गुढीचा ब्रह्मध्वज आपण उभारत असतो। गुढी आणि पाडवा या दोन शब्दांनी गुढीपाडवा हा शब्द बनला आहे। गुढी म्हणजे काय तर विजयाचं प्रतीक आणि पाडवा म्हणजे काय ब्रह्मध्वज। आता जेव्हा आपण गुढी उभारत असतो त्याच्यासाठी आपल्याला साखरेची गाठी आणि जी काही वेळूची काठी आहे, कडुलिंबाचा पाला आहे, या सगळ्या गोष्टींची गरज लागत असते। धूप दीप अगरबत्ती फूल या सगळ्या गोष्टींची गरज पडते। पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे जो वस्त्र आपण गुढीला परिधान करत असतो ते कुठलं करावं, कुठलं वस्त्र शुभ आहे, कुठलं वस्त्र अशुभ आहे, कुठल्या वस्त्राची साडी आपल्याला परिधान करायची नाही आहे, कुठल्या वस्त्राचा वापर आपल्याला आवर्जून करायचा आहे। कारण ब्रह्मध्वज म्हणजे हे विजयाचं प्रतीक मानलं गेलं आहे। तर कुठले आहे ते शुभ रंग जे ह्या वर्षी आपल्याला गुढीला परिधान करायचे आहे आणि एका रंगाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे। तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायला मिळेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।